आरोप करत असाल तर ही आपण चुकता आहात। बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक ही उद्या मुंबईत पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या पक्षांनी उत्कर्ष पॅनल या नावानं एकत्रित पॅनल उभं केलंय। पण ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी आर्थिक गुन्हे विभागाची या निवडणुकीत एंट्री झाल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे। पाहूयात आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा। द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक सोमवारी पार पडते आणि या निवडणुकीकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय, कारण या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध शिवसेना मनसे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या समोर आपण पाहतोय श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित सहकार समृद्धी पॅनल हे महायुतीच्या वतीने उभं करण्यात आलेलं आहे। प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातलं हे प्रामुख्याने पॅनल आहे। तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांची देखील एक पॅनल तयार करण्यात आलेला आहे। उत्कर्ष पॅनल अशा पद्धतीचं या पॅनलचं नाव आहे आणि या पॅनलचे उमेदवार आपण समोर पाहतो। या पोस्टरवर आपल्याला मनसे आणि शिवसेनेच्या पॅनलचे उमेदवार जे आहेत हे पाहायला मिळत आहेत। यासोबतच इतर देखील संघटना निवडणूक लढताना पाहायला मिळत आहेत। याच्यामध्ये प्रामुख्यानं कामगारांसाठी आग्रही असणारे शशांक राव यांचं देखील पॅनल या निवडणुकीमध्ये आहे। शशांक राव यांना देखील आपलं पॅनल उभं केलंय आणि उद्या यासाठी मतदान आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। उद्याची निवडणूक ही खरं तर आगामी मुंबई महानगरपालिकेची कुठेतरी एक लिटमस टेस्ट असेल अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे आणि यामुळेच महायुती विरुद्ध शिवसेना आणि मनसे ही लढाई पाहताना नक्कीच पुढच्या काळामध्ये याचे परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुधावले।